पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती सोहळ्यास उत्साहात सुरुवात. सांस्कृतिक, आरोग्य, क्रीडा व उपक्रमांचे आयोजन. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कुपवाडमधील प्रभाग क्रमांक 8 मधील शाहूनगर येथील अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसर विविध सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य, क्रीडा व या उपक्रमांनी सजलेला भव्य उत्सव साजरा होत आहे. या उत्सवात नागरिकांसाठी स्पर्धा, आरोग्य शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच समाज प्रबोधनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्मारक जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवाची माहिती संयोजन समितीने अध्यक्ष तथा उपमहापौर गजानन मगदुम आणि नगरसेवक विष्णू माने यांनी दिली. गजानन मगदुम विष्णू माने म्हणाले, समाजातील सर्व घटकांना एकत्र आणत अहिल्यादेवींच्या कार्याचा जागर करण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे. उत्सवाच्या प्रारंभी गुरुवार 28 व शुक्रवार 29 मे रोजी भव्य व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील अनेक संघ सहभागी होणार झाले. शनिवार 30 मे रोजी सकाळी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या. विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे आणि शालेय साहित्य देऊन गौरवण्यात येणार आहे. आज अहिल्या ज्ञानज्योत स्वागत मिरवणूक उत्साहात काढण्यात आली असून सायंकाळी होळकर शाहीवरील पारंपरिक ओव्यांचा विशेष कार्यक्रम रंगणार आहे. रविवार 31 मे रोजी मुख्य जयंतीनिमित्त राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन, मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ आणि विविध सामाजिक उपक्रम पार पडणार आहेत. यावेळी रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी तसेच औषधोपचार शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल व तज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. सायंकाळी देशभक्तीपर गीतांचा भव्य ऑर्केस्ट्रा आणि महाप्रसादांचे उत्सवाची सांगता होणार आहे. या जयंती उत्सवासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार इंद्रजित नाईकवडी, आमदार सुरेश खाडे, आमदार विश्वजित कदम, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. उत्सव समितीचे अध्यक्ष गजानन मगदुम, नगरसेवक विष्णू माने व पदाधिकाऱ्यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग होऊन उत्सव यशस्वी करावा असे आवाहन केले.